आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जुलै महिन्यामध्ये मेळावा झाला होता, तो केवळ मेळावा मराठीसाठी होता असं वारंवार म्हटलं जात होतं। त्यानंतर बैठका झाल्या आणि अखेर आज युतीची घोषणा होणार आहे। त्या अगोदर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती दोन्ही बंधू अभिवादन करणार आहेत। तुम्ही देखील या ठिकाणी आलेला आहात, काय भावना आहेत? तर निश्चितपणे ज्या क्षणाची महाराष्ट्र मराठी माणूस आतुरतेने वाट बघत होता, अखेर तो क्षण आज येऊन ठेपलेला आहे। त्यामुळे एक आनंद उत्सव, आनंदाची लहर ही मराठी माणसाच्या मनात आहे। मोठ्या प्रमाणात टीका होते, दोन्ही बंधू एकत्रित आलेत, केवळ त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्रित आलेत आणि विशेष करून उद्धव ठाकरेंवरती भाजपकडून टीका केली जाते। मग तुम्ही अजित पवारांबरोबर कशाला एकत्र आलात? तुमची काय गरज होती? ज्या अजित पवारांना शिव्या घातल्या, ज्या अजित पवारांबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी वाढवणार, त्याचा राष्ट्रवादीला मांडीवर घेऊन बसलात। त्या प्रश्नांची उत्तरं पहिले द्या। जागावाटप पूर्ण झालंय का? कारण की तुम्ही जागावाटपाच्या चर्चेमध्ये नव्हतात, मुंबई अध्यक्ष आहात, इतर वरिष्ठ नेते चर्चेमध्ये होते, जागावाटप पूर्ण झालंय का? मला वाटतं त्याचं उत्तर तेच देऊ शकतील। ज्या पद्धतीने जागावाटप जरी होत होतं तरी देखील जागावाटप करत असताना भाजपकडून विशेषतः टीका केली जात होती की मुंबईचा महापौर परप्रांतीय ठाकरे बंधू करतील, रस्त्याचं नाव देखील बदलतील, अशा प्रकारची टीका तुमच्यावरती केली। मला वाटतं मूर्खपणाचं आहे आणि अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करून काय होणार नाही। मराठी माणसाला माहिती आहे, जे ठाकरे बंधू मराठी माणसासाठी एकत्र आले ते मराठीच महापौर करणार। बाकी तुम्ही किती बुटं चमकवा, तुमचं नशीब काय एवढा चमकणार नाही आहे। पण त्यांच्याकडून पण सांगितलं जात नाही कोण महापौर होणार, ते म्हणतात महायुतीचाच महापौर होणार, उत्तर देत नाहीत कोण महापौर होणार। मला वाटतं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण आम्ही मात्र ठामपणे उत्तर देतो, ठाकरे बंधूंचा महापौर हा मराठीच असणार। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन अमित शिंगवांसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।